मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडला. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून घोटाळे करणारे कोण, असा सवाल केला जात आहे. राज्यातील भाजप महायुती सरकारने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये सरकारी सेवानिवृत्त महिलांसह हजारो पुरुषांनी लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. या प्रकारावरून राज्य सरकारची कोटी रुपयांची लूट झाली आहे. अशा लाभार्थ्यांकडून वसुलीचं फर्मान आणि योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीचे काम सुरू ठेवण्याचं फर्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेवर चर्चा झाली. तसेच ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांची चौकशी करून पैसे वसूल करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. या छाननीत तब्बल 26,34,000 लाभार्थी अपात्र असतानाही लाभ घेतल्याने समोर आला असून त्यांचा लाभ थांबविण्यात आला आहे. यात काही पुरुषांनीही लाभ घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पुरुष लाभार्थ्यांची चौकशी करा. त्यांच्या घरी विकलांग किंवा अन्य कारणांनी महिलांचे खाते नसेल आणि महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले का हेही तपासा. ज्या प्रकरणात पुरुष दोषी असतील तर त्यांच्याकडून वसुली करा, असे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटविण्यासाठी महिला व बालविकास विभागाने सरकारच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती. अपात्र लाडक्या लाभार्थी यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26,34,000 लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज करूनही लाभ घेतला होता. हप्ता वितरित. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26,34,000 अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2,25,00,000 पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा हप्ता वितरित केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून पडताळणी. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत माहिती घेण्यात आली. तसेच या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवाईऐवजी त्यांचा लाभ बंद करा. तसेच पुरुषांनी लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून वसुली करा, असेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या लाडक्या अपात्र ठरणार. सरकारी नोकरदार, विविध योजनांच्या लाभार्थी आणि अन्य निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात यावा. तसेच त्यांची सातत्याने पडताळणी करण्यात यावी. ही प्रक्रिया थांबली नाही पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.